तर आज होणार होतं गणपती बाप्पांचं आगमन आणि त्यासाठी मी तयार झाली होती. अंघोळ केली, छान केस धुतले आणि आपल्या घरी गणपती बाप्पा तर नाही बसवत, पण माझ्या मंदिरामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे, तर त्याचीच मी अशी छान अशी पूजा केली आणि त्यामुळे खूप छान आणि मंगलमय आणि प्रसन्न असं वाटत होतं. त्यानंतर सोसायटीमध्ये गणपती बाप्पांचं आगमन झालं होतं. तर मी इथे व्हिडिओ करते वरूनच, पण मला खालीही जायचं होतं, पण म्हटलं वरून थोडंसं व्हिडिओ करू आणि मग आपण खाली जाऊया. तर खूप छान प्रकारे इथे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं आहे आणि गणपती बाप्पांना घेऊन येत असताना हे असे थोडेसे फुगडी किंवा गरबा वगैरे असं हे सगळे त्यांनी करत होते. एन्जॉय केलं खूप त्यांनी आणि छान वाटलं. इथेही छान असं गणपती बाप्पांचं स्वागत केलं त्यांनी आणि त्यानंतर मीही थोड्या वेळासाठी खाली गेले आणि खाली गेल्यानंतरही मी थोडंसं व्हिडिओ केला. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्तीची प्रतिष्ठापन केली गेली आणि त्यानंतर मी घरी आले आणि मग माझं सगळी कामं आवरली घरामधली आणि संध्याकाळी छान असं गणपती बाप्पांना मोदकाचा प्रसाद दाखवायचा होता, तर त्याच्या तयारीसाठी लागले आणि छान असे गणपती बाप्पांसाठी मीही मोदक बनवले. आणि बाप्पांना तर मोदक आवडतातच, पण आमच्या घरीसुद्धा खूप मोदक आवडतात खायला, त्यामुळे खूप असे मला बनवायचे होते. आणि आता बघताय तर रोज माझ्या घरी मोदक चालू आहे आणि गणपती बाप्पांच्या प्रसादासाठी मला मोदकाचेही ऑर्डर खूप येत आहेत, त्यामुळे त्यामध्ये जरा थोडीशी बिझी झाली आहे आणि म्हणून माझे व्हिडिओ थोडेसे लेट आहेत. चालेल, भेटूया नेक्स्ट व्हिडिओत. बाय.